नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, शब्दाला जागणारा नेता हरपला। जाणून घेऊया सविस्तर बातमी। त्या अगोदर तुम्ही जर आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हिंगोलीचे बापू म्हणून ओळखले जाणारे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे। ते 78 वर्षाचे होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 4 मुली, नातवंडे असा परिवार आहे। कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जनसंपर्क आणि कार्यक्षमतेच्या जोरावर त्यांनी राजकारणात आपली ओळख निर्माण केली। बळीराम पाटील कोटकर हे हिंगोली विधानसभा मतदारसंघातून 1990 मध्ये निवडून आले होते। हिंगोली जिल्ह्यात भाजपची पायाभरणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता। सेनगाव तालुक्यातील भानखेडा येथील रहिवासी असलेले बळीराम पाटील कोटकर हे मनमिळावू स्वभावाचे होते। स्पष्ट उक्तेपणा आणि करारी नेतृत्वामुळे ते राजकीय क्षेत्रात परिचित होते। बापू नावाने ओळखल्या जाणाऱ्या कोटकरांचा जनसंपर्कही दांडगा होता। 1990 मध्ये भाजपकडून हिंगोली विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती। तेव्हा काँग्रेसच्या साहेबराव पाटील गोरेगावकर यांचा पराभव करून ते पहिल्यांदा आमदार झाले होते। त्यानंतर 95 मध्ये सलग दुसऱ्यांदा त्यांना हिंगोलीच्या मतदारांनी पसंती दिली होती। त्यांच्या जाण्याने भाजपला हिंगोलीमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। तर मित्रांनो, आपण त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करूया। धन्यवाद।